चिंता पाय मनी विठोबाचे तिन्ही माझ्या चित्तावे समाधान विलास मिष्टान न लगे सोनी व्रत एकादशी द्वारी वृंदावन कंटिल्या रेलेन तुळशी माळ तिन्ही माझ्या चित्तावे समाधान विलास मिष्टान न लगे सोनी तुका म्हणे त्यांच्या घरचे उष्टावळी तुका म्हणे त्यांच्या घरचे उष्टावळी मज ते दिवाळी दसरा सण तिने माझ्या चित्ता होय समाधान विलास मिष्टान न लगे सोनी पांडुरंगा करू प्रथम त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका काय माझी वाणी मानिल संताशी रंजवू चित्ताशी आपुलिया माझी वाणी तुझेवर निगुण नाम ऐशी दे प्रेम काही कळा मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावर न करावा अविर आम्हा देणेदरा सांगतो ते कानी आम्हा देणेदरा सांगतो ते कानी चिंता पाय मनी विठोबाचे तिन्ही माझ्या चित्ता होय समाधान विलास मिष्टान न लगे सुनी तुम्ही विश्वनाथ
विश्वनाथ दीनरंक मी अनाथ आम्हा देणे जरा सांगतो ते कानी आम्हा देणे जरा सांगतो ते कानी चिंता पाय मने विठोबाचे तिने माझ्या चित्ता होई समाधान विलास मिष्टान नलगे सोने प्रस्तुत. आज सोमठाणा या ग्रामस्थामध्ये दरवर्षाप्रमाणे चालत असलेला नामचिंतन सोहळा अखंड हरिनाम सप्ताह. या अखंड हरिनाम सप्ताहातील आजचा 5वा दिवस. ही 5व्या दिवसाची चिंतन रूपी सेवा कीर्तन रूपी सेवा माझ्या भागाला आली. ही चिंतन रूपी सेवा साकार पूर्णत्व करत असताना कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्वंदनीय जगद्गुरु तुकोबरा यांचा 4 चरणाचा अभंग जगद्गुरु तुकोबरा यांचा सेवा सद्गुरु दादासाहेबांची. दादासाहेबांच्या सेवेतून उत्तीर्ण होत असताना एक तासभर तुमच्या पुढे अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करणारा एक वारकरी जीव महाराज. थोडा जर परिहार म्हणून जर बोलायचं असेल, मला वाटतं मी या गावामध्ये 2-3 वेळेस असणाऱ्या कीर्तन सेवेसाठी येऊन गेलेले आणि पुन्हा असणाऱ्या या गावामध्ये येण्याचा योग लागलेले. जवळपास 5 वर्ष असणार त्याला उलटलेली आहेत आणि 5 वर्षामध्ये माझ्याही जीवनात काही बऱ्याच उलगडा झाल्या. बराचसा असणारा उलगडा होऊन गेलेला आहे आणि पुन्हा असणारे तुम्हाला सर्व साधू संत महात्म्यांची भेट होण्याचा योग आहे महाराज. ही वेळ सापडली संधी साह्य झाले बुद्धी संचिताशी येणे पण ते माझी चालली पावले दर्शन झाले संतापाई. तुम्हा सर्व संत मायबापांचं दर्शन झालेले. गुणित्या असा असणारा वारकरी गायकवृंद वादकवृंद एकापेक्षा एक बलवान आहेत महाराज. एक एकाहून बळी रे. इकडून जर सुरुवात केली महाराज, आमचे शिवमूर्ती महाराज असतील, आमचे जीवनराव पाटील असतील, इकडे बघितलं तर ही जोडी आहे महाराज. आमचे काशीराम महाराज असतील, आमचे शिवाजी दादा असतील. त्या ठिकाणी चोपदार गुणित असणारा वारकरी महाराज हा बसलेला सर्व श्रोतृवर्ग. सर्वापुढे तुम्ही 4 दिवस 4 महात्म्यांच्या मुखातून चिंतन श्रवण केलात. 5व्या दिवसाचं चिंतन तुम्हाला असणार माझ्या मुखातून श्रवण करायचंय. जगद्गुरु तुकोबाराच्या अभंगाचं चिंतन तुम्हाला श्रवण करायचंय. जगद्गुरु तुकोबाराच्या अभंगाचं चिंतन श्रवण करत असताना, आपल्या जीवनाचा प्रवास करत असताना आपण तुकोबारांच्या जीवनाकडे असणारे आदरातिथ्यानं पाहत असतो. तुकोबारांच्या जीवनाकडे असताना आपण एक वेगळी असणारा कटाक्ष नजर टाकत असतो. तुकोबारांच्या जीवनाकडे आपण रेखाटत असतो. तुकोबारांच्या जीवनाचा अनेक वेळेस असणारा आपण विचार करत असतो. मला असं विचारता येईल तुम्हाला की आम्ही जगद्गुरु तुकोबारांच्या जीवनाचाच का विचार या समाजापुढे मांडतो महाराज. आधी संतांच्या जीवनाकडे पाहून संतांच्या जीवनाचा विचारच काय समाजापुढे मांडतो. काय असं संतांनी या जगतावर असणारी अशी काही क्रिया केली, या संतांनी या जगतावर अशी कोणती क्रांती केली, त्या जगतावर असे कोणते उपकार केले, यामुळे संतांचा विचार वारंवार असताना आम्हाला करावा लागतो. त्या विचारात असणं अधीन होऊन, त्या विचाराशी संलग्न होऊन आमच्या जीवनाचा प्रवास करावा लागतो. अनेक पैलूकडे पाहत असताना, या समाजाकडे पाहत असताना, या जगताकडे पाहत असताना संतांचं जीवन आज या जगतामध्ये जितकं महत्वाचं आहे तितकं इतरांच्या जीवनाचा विचार करण्याची गरज नाही महाराज. या ठिकाणी चालत असलेला हा सोहळा, याच्यामध्ये असणारं कीर्तन सोहळा आहे, पारायण सोहळा आहे आणि त्याच्यामध्ये जगद्गुरु तुकोबारांचं चरित्र चाललेले आहे महाराज. तुम्ही तुकोबारांचं चरित्र असणारा शिवमूर्ती महाराजांच्या असणाऱ्या मुखातून श्रवण करता, भाग्यवान आहात महाराज. तुकोबारांचं चरित्र तुम्हाला दररोज श्रवण करण्यासाठी मिळतं. एखादा कीर्तनकार येऊन या ठिकाणी तोडकं मोडकं चरित्र तुम्हाला सांगून जातो, परंतु 7 दिवस तुम्हाला चरित्र असणारं श्रवण करण्यासाठी मिळतं. भाग्यवान आहात महाराज. जगद्गुरु तुकोबारांच्या जीवनाकडे पाहत असताना नामचिंतन सप्ताह आपण करत आहोत. 7 दिवस आपलं असणारे या ठिकाणी धार्मिक प्रवृत्तीत आपण घडवत आहोत. तर अगोदर तुमच्यापुढे प्रश्न करून जातो, जो काही सप्ताह आम्ही करतो, त्या सप्त्याचं नियोजन करतो, त्या सप्त्यामधून असणार आम्हाला ध्येय काय आहे महाराज, ध्येय काय, उद्दिष्ट काय, याच्यातून साध्य काय, याच्यातून मिळवायचं काय महाराज. अनेक याच्यात लवाजमा चाललेले आहे, अनेक असणारा पैशांचा खर्च चाललेला आहे, अनेक असणारा वेळ चाललेला आहे. अनेक लोकांना तुम्ही पाचारण करतात, तुमचा वेळ असणारा बहुमूल्य या ठिकाणी देतात. तर जीवनामध्ये ध्येय काय, अगोदर ध्येय ठरवत चला महाराज.
कीर्तन श्रवण करून सप्ताह करून तुमच्या जीवनामध्ये काय ध्येय प्राप्त करायचे. आम्ही कीर्तनकारांनी कीर्तन करत असताना आमच्या जीवनाचं ध्येय काय आम्ही ठरवावं. गायक वर्गाने गायन करून आपल्या जीवनाचं ध्येय काय त्यांनी ठरवावं आणि वादन करून वादकाने आपल्या जीवनाचं ध्येय ठरवावं. आणि जीवनामध्ये जर जीवनाच्या प्रवासाला ध्येय नसेल तर ते जीवन निरर्थक आहे. महाराज निरर्थक आहे. जीवनाला ध्येय असावं. जगद्गुरु तुकोबारांच्या जीवनाकडे पाहत असताना तुकोबारांचं जीवन हे ध्येयवादी होतं. तुकोबारांचं जीवन हे ध्येयापर्यंत पोहोचलेलं होतं. तुकोबारांचं जीवन हे असलं उच्चशील पदावर पोहोचलेलं होतं. तुकोबारांचं जीवन हे क्रांतिमय जीवनाकडे पोहोचलेलं होतं. नवे नवे तुकोबारांचं जीवन आव्हान स्वीकारून त्या आव्हानापर्यंत पोहोचून एक जगावर मात केलेलं जीवन होतं महाराज. आणि तुकोबारांच्या जीवनाकडे पाहत असताना तुकोबारांच्या जीवनाची सफलता पूर्णत्व झालेली आहे. तुकोबारांचं जीवन हे संपन्नतेकडून सफलतेकडे वाटचाल केलेलं आहे. तुकोबारांचं जीवन हे परिस्थिती त्यागत्व करून स्थितीकडे वाटचाल केलेलं आहे. तुकोबारांचं जीवन हे जीवनातली दुःख संपून सुखाकडे वाटचाल केलेली आहे. तुकोबारांचं जीवन हे अशुद्धता त्यागत्व करून शुद्धतेकडे वाटचाल केलेलं आहे महाराज. तुकोबारांच्या या अनेक असताना याच्याबद्दल तुम्हाला प्रमाण देऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. तुकोबारे बोलतात आमच्या जीवनाचा प्रवास करत असताना आमचं जीवन सफल आहे महाराज. आणि सफल जीवनाबद्दल बोलत असताना संत महात्म्यांनीच बोलावं. इतरांना त्याच्याबद्दल बोलता येत नाही महाराज. जीवनामध्ये ज्यांच्या जीवनाची एरजार संपलेली आहे त्याचं जीवन सफल आहे महाराज. सफल आहे. तुकोबारे म्हणतात आमच्या जीवनाची सफलता पूर्ण झालेली आहे. ज्यांच्या जीवनामध्ये ज्यांचं ध्येय पूर्ण झालेले, ज्यांचं उद्दिष्ट पूर्ण झालेले, ज्यांना ठिकाण गाठता आलेले नाही, ज्यांना साध्य वस्तू प्राप्त करता आलेली त्यांचं जीवन असणारं सफलतेचं आहे महाराज. आणि तुकोबारांच्या जीवनामध्ये सफलता पूर्णत्व झालेली आहे. त्यांची सरली सरली इरजार झाला सफळ व्यापार. त्यांच्या जीवनात इरजार संपलेली महाराज. त्यांच्या जीवनाचा व्यापार सफलतेचा झालेले, त्यांच्या जीवनाचा प्रवास सफलतेचा झालेले, त्यांच्या जीवनाचं उद्दिष्ट पूर्ण झालेले आणि त्यांचं उद्दिष्ट पूर्ण झाले, त्यांच्या जीवनाची इरजार संपलेली आहे. मागे मागं तुमच्या पुढे बोलून जातो. बसलेल्या लोकांबद्दल तर मला बोलायचंच नाही महाराज, बोलायचंच नाही. का त्यांचं पुण्य जास्त आहे म्हणून तर त्यांनी खाली बसले आणि आमचं कमी पडलं म्हणून तर बोंबलत फिरावं लागत आहे. दुसरं काय महाराज, मी त्यांच्याबद्दल बोलतच नाही महाराज. का सर्वांना माहिती, ज्यांची पारडी जड आहे ती पारडी खाली वाकत असतात आणि ज्याचं हलकं पारड आहे ते वर बोलत असतात. सर्वांना माहिती महाराज. पण आमच्या पारड्यामध्ये काही नाही दादा म्हणून तर गाव गाव बोंबलत फिरावं लागतं. तुमची पारडी चांगली, तुमच्याबद्दल विचारायचंच नाही. मी आमच्याच लोकांना, आमच्याच असणाऱ्या भावकींना प्रश्न करून जातो महाराज. नाही, किती दिवस आम्ही गायन केलं म्हणजे आमची एरजार संपेल? किती दिवस आम्ही कीर्तन केलं म्हणजे आमची एरजार संपेल? किती दिवस वर्धन वाजवला म्हणजे आमची एरजार संपेल?
तुकोबाराय म्हणतात त्यांची हा शब्द विशेष आहे महाराज. ज्यांच्या जीवनाचा व्यापार सफलतेकडे प्रवास करतो त्यांच्या जीवनाची यरजार संपत. आमच्या जीवनाची कधी यरजार संपाव महाराज? आमचं चाललेलं आहे महाराज. किती वेळा जन्मायावे नित्य व्हावे फजित. आमची फजिती चालू आहे महाराज. अरे पत्नी बोलतं फजिती चालू आहे, मुलगा बोलतं फजिती चालू आहे, सासरा बोलतं फजिती चालू आहे, सासू बोलत, पण आम्ही त्याला जुमानतच नाही महाराज. नाही, आमची लेकरं आमच्या पोटी जन्माला येऊन बापाला काही कळत नाही म्हणतात तरी आम्ही त्याच्यातच आहोत. लेकरांना कधीतरी एखादी बाप आपला वयस्कर व्हावं आणि बापाला काहीतरी दोन गोष्टी त्या लेकराला सांगावं, ते लेकरू सहज म्हणतं आमच्या बाबाला काही कळत नाही आणि गप्पी बसत नाही. अरे आमच्या पोटी जन्माला आमचं लेकरू जर आम्हाला बोलत असेल कळत नाही, काय आमच्या जीवनाचं उद्दिष्ट आहे महाराज? काय आमच्या देहाची ध्येयपूर्ती आहे? काय आमच्या देहाचं साध्य करणे सांगा? काय आमच्या जीवनाचा सफलता व्यापार होणार आहे? कधीतरी एकांतात आल्यानंतर विचार करा की आपण या ठिकाणी मृत्यू लोकात आलोत आणि मृत्यू लोकाचा प्रवास करत असताना हा मृत्यू लोकाचा प्रवास पूर्ण करण्यासाठी काय करावं लागतं? तुकोबारांना प्रश्न करा, तुकोबारांना विचारा, त्या गाथेंना विचारा, ज्ञानेश्वरींना विचारा, भागवतांना विचारा की आमचं जीवन साफल्य होण्यासाठी, सफल होण्यासाठी आम्हाला काय करावं लागतं? माझे तुकोबाला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. पण आम्हाला कधी वेळ आहे त्यांना विचारण्यासाठी महाराज? कधी वेळ आहे? अरे ज्ञानेश्वरी वाचवण्यासाठी वेळ नाही, भागवत वाचवण्यासाठी वेळ नाही, आम्हाला गाथा वाचवण्यासाठी वेळ नाही. पण तुकोबाराय म्हणतात त्यांची सर्व यरजार संपलेली आहे, त्यांच्या जीवनातला व्यापार सफल झालेला आहे. पण केव्हा महाराज? आमचे माऊली बोलून जातात महाराज, आजी संसार सफळ झाला गे माय, देखील पाय विठोबाचे. तो मज व्हावा वेळोवेळा व्हावा पांडुरंग. ज्या दिवशी परमात्मा प्राप्त होतो, ज्या दिवशी ध्येयापर्यंत आम्ही पोहोचतो, ज्या दिवशी त्या ठिकाणापर्यंत पोहोचतो आणि तो आम्हाला प्राप्त होतो, त्या दिवशी आमचा व्यापार सफलतेकडे महाराज. जीवनामध्ये तुम्ही किती संपन्न आहात त्याचा विचार कोणी करत नाही. आम्ही संपन्नतेचाच विचार करू लागलो महाराज. किती वाटचाल करत असताना आम्हाला संपन्नता मिळावं वाटतं, आम्ही वैभवशील असं वाटतं, आमच्याकडे धन असं वाटतं, आमच्याकडे गाडी घोडे असं वाटतं, आमच्याकडे बंगले असं वाटतं. हे तुमचं संपन्नतेच आहे महाराज. संपन्नते तुम्ही श्रीमंत धनाढ्य आहात, जरी टाटांचा असणारा एखादा वंशज असेल तरी तो संपन्नता आहे, त्याच्या जीवनात सफलता नाही. सफलता नाही. सफलतेकडे जर वाटचाल करायचं असेल तर गाथेचा विचार करावा लागेल, ज्ञानेश्वरीचा विचार करावा लागेल, भागवताचा विचार करावा लागेल. धनाचा विचार करून संपन्नता होत नाही महाराज. जीवनात संपन्नता आहे. तुमचं आमचं जीवन संपन्नतेकडे विचार चाललेले. आम्ही संपन्नतेचा विचार करतो, पण संपन्नतेचा ज्याने विचार करतात ते सफल होत नाही. आणि ज्यांनी संपन्नतेचं त्यागत्व केलं त्यांनी सफलतेकडे गेले. पहा, पहिलं कारण. दुसरं कारण आहे का? तुकोबारायांच्या जीवनामध्ये तुकोबारायांनी आपल्या जीवनातील परिस्थितीचा विचार केला ना, परिस्थिती मिळवली महाराज. स्थिती मिळवली. तुकोबारायांच्या परिस्थितीचा कधी विचारच करू नका. आणि तुकोबारांनी परिस्थितीचं त्यागत्व केलं तेव्हा तुकोबारांना स्थिती मिळाली महाराज. स्थिती मिळाली. तुकोबारांना स्थिती प्राप्त झाली. तुकोबारांचं जीवन साफल्य झालं. नव्हे, तुकोबारांचं जीवन हे दुःखातून सुखाकडे वाटचाल करणारे महाराज. सुखाकडे वाटचाल करणारे. तुकोबारांच्या जीवनात अनेक प्रसंग येतात. आता तुमच्या आमच्या जीवनातच प्रसंग येतात असं नाही, तर संतांच्या जीवनात येतात महाराज. संतांच्या जीवनात सुद्धा अनेक दुःख आलेले आहेत, पण संत महात्म्यांनी या दुःखाचा नायनाट केला आणि सुख असणार आपल्याकडे घेतलं. आणि तुकोबाराय बोलतात आम्ही सुखात विराजमान आहोत महाराज. सर्व सुखले आलो, सर्व अलंकार आनंदी निर्भर डुलत असो. आम्ही सुखामध्ये विराजमान आहोत. सुखाचे अलंकार अंगावर परिधान केलेले. आम्ही आनंदाच्या डोहात असणार, आनंदाचे तरंग असणार भोगत आहोत महाराज. तो का म्हणे
नका चरपडू घ्या रे तुम्ही. आम्ही आनंद सेवन करत आहोत महाराज, आनंदाचे लाडू खात आहोत आणि खात असताना तुम्ही आमच्याकडे बघण्याचा प्रयत्न करता. आमच्या वारकऱ्यांच्या जीवनामध्ये पहा, जो निष्ठेचा वारकरी आहे, जो हाडाचा वारकरी आहे, त्यांच्यावर दुःख आले तरी तो जुमानत नाही महाराज. त्या दुःखाला सामोरं जातो, पण दुःखाचा कधी विचार करत नाही, विचार करत नाही. आनंदाने त्याच्या पुढे सामोरा जाऊन अनेक दुःखांना पाठलाग करतो महाराज आणि आनंदामध्ये विलीन आहे. तुकोबारायांना काही लोकांनी विचारलं, महाराज तुमच्या जीवनामध्ये अनेक प्रसंग येतात, तुकोबाराय म्हणले येतात. मग असे प्रसंग येत असताना सुद्धा दुःख असताना तुम्ही आनंदी आहात? हो म्हणजे आमच्याकडे आनंदाचे लाडू आहेत. ऐकायचं होतं. तुकोबारांचं जीवन ही अशुद्धतेकडून शुद्धतेकडे वाटचाल करणार आहे महाराज. जीवनाचा प्रवास करत असताना अशुद्धता बाजूला टाकली आणि शुद्धता जीवनात प्राप्त झाली. आणि या चारही गोष्टीला जर कारण असेल तर नामचिंतन आहे. तुकोबारांना कोणी प्रश्न केला, महाराज जर शुद्धता तुमच्या जीवनात प्राप्त झाली याचं कारण काय? तुकोबाराय म्हणू लागले, संसाराकडे बघितल्यानंतर अनेक प्रकारचे व्यसन आहेत महाराज, व्यसन आहेत. आणि व्यसन या शब्दाचा अर्थ आहे दोष महाराज, दोष. अनेक प्रकारचे दोष या संसाराकडे बघितलं, परंतु या दोषाला संपवण्यासाठी, या दोषाला काढण्यासाठी आणि अशुद्धता काढण्यासाठी आम्हाला शुद्ध व्हावं लागलं. आणि त्याच्यासाठी आम्हाला कीर्तन करावं लागलं, आम्हाला नामचिंतन करावं लागलं, आम्हाला भजन करावं लागलं. आणि याच्यामुळे आम्हाला शुद्धता प्राप्त झाली. संसाराच्या अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. या कीर्तनानं शुद्धता मिळाली, या नामचिंतनानं शुद्धता मिळाली. नवे नामामुळे साध्य प्राप्त झालं, नामामुळे सफलता झाली. नवे नामामुळे आमची परिस्थिती जरी असेल तरी आम्हाला स्थितीवर मात करता आली महाराज. परिस्थितीवर मात करून स्थिती मिळवता आली. त्याला कारणे नामचिंतन महाराज. जीवनामध्ये जर नामचिंतन असेल तर किती जरी दुःख आले असतील तरी या नामामुळं आम्हाला कोणत्याही दुःखांचा असणार विचार करण्याची गरज नाही. सुख दुःखाना हे चारामा, सुख दुःखाचा काय विचार आहे जिथे नामाचं चिंतन चालू आहे. मला आजही आठवतं, मी एक 10 वर्षाखाली भंडारा माळ गेलेलो होतो महाराज. आणि भंडारा माळावर असताना मी त्या ठिकाणी गाथा पारायण करायचं ठरवलं महाराजजी. आणि गाथा पारायण करत असताना त्या भंडाऱ्या माळावर एक भामचंद्र्या पर्वतावरून एक महात्मा त्या ठिकाणी आले, भामचंद्र्या पर्वतावरून. आणि त्यांना विचारलं, महाराज तुमचं आयुष्य काय, वय किती आहे तुमचं? त्यांनी म्हणले, महाराज माझं सध्या 60 वर्ष वय आहे. म्हणले 60 वर्ष वय. मग घरून कधी आला? त्यांनी सांगितलं 15व्या वर्षी मी घरून रुसून आलेले आहे. म्हणले 15व्या वर्षी. आणि 15व्या वर्षापासून या भामचंद्र्यावर मी वास्तव्य करतो. मी विचारलं तुम्ही काय खाता? त्यांनी सांगितलं, महाराज मी आनंदाचे लाडू खातो. म्हणलं काही कमतरता नाही. आणि शरीराकडे बघितलं तर एक धडधाकट शरीर महाराज. मी विचारलं तुम्ही काय खाता? त्याने म्हणलं काही खात नाही महाराज, मिळालं तरी तर अन्न खातो, पण नामचिंतन कधी मुखातून बाजूला जात नाही. हे आनंदामुळे शरीर आहे. काय लागतो जीवनाला? सांगा महाराज काय लागतं जीवनाला? रामायण वाचवा. रामायणामध्ये अनेक प्रसंग आपल्या डोळ्यापुढे घ्या महाराज. त्या रावणाने आमच्या सीता मातोश्रीला घेऊन गेलं आणि जात असताना त्या जटायूने त्या रावणासोबत युद्ध केलं महाराज, युद्ध केलं. युद्ध करता करता दोघांचं घनघोर युद्ध झालं आणि शेवटी त्या दुष्टाने खोटं बोललं आणि आमच्या जटायूने खरं बोललं आणि जटायूचे पंख तोडण्यात आले. जटायू रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं आहे. रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर रामप्रभू स्वदेश त्यांच्या जवळ आलेले आणि रामप्रभूंनी जटायूकडे बघितलं. रामप्रभूचं हृदय कळवलेलं आहे महाराज. रामप्रभूच्या डोळ्यातून असणारं अश्रू गळावं एवढं माझ्या जटायूनं भजन केलेलं आहे महाराज, एवढं नामचिंतन केलेलं आहे. रामप्रभू जवळ गेले आणि रामप्रभू त्या जटायूला विचारतात, अरे जटायू माझ्यासाठी, माझ्या पत्नीचं रक्षण करण्यासाठी एवढं तुला असणारी शेराची बाजी लावावी लागली, त्याच्यासाठी मी आता तुझ्यावर उपकार करणार आहे आणि तुला त्रास मात्र होऊ देणार नाही. तेव्हा तो जटायू म्हणतो, देवा अरे ज्याच्या मुखामध्ये तुझं नामचिंतन आहे त्याला कशाचं दुःख आहे सांग, कशाचं दुःख आहे? जरी त्या रावणानं माझे पंख तोडले असतील, शरीराला यातना झाली असेल, पण या मनाला मात्र तुझ्या नामामुळे असणारा आनंदच आहे. म्हणजे आनंदच आहे. जीवनामध्ये आनंद मिळाला नामामुळं, जीवनामध्ये शुद्धता प्राप्त झाली नामामुळं, जीवनामुळे ध्येय प्राप्त झालं नामामुळं. आणि हे नाम असणारं तुकोबारांच्या जीवनाला कारणीभूत आहे. नामामुळे सर्व काही प्राप्त झालं. म्हणून जी काय अनुभूती होती तुकोबाराकडे ती अनुभूती घेतली आणि तुकोबारा जगाकडे सांगत फिरू लागली महाराज. जगाला होऊन लागले, अरे बाबा नामचिंतन करा, नामचिंतन करा. आणि हक्कारून सगळ्यांना सांगू लागले. हक्कारुणी सांगे तुका नाम घेता राहू नका, तरले तरती हा भरवसा
नामधारकेचा ठसा सर्व नाकारून जगद्गुरु तुकोबाराय सांगू लागले, बाबा रे नाम घ्या, नाम घ्या, नाम घ्या. पण कोण ऐकत महाराज, कोण ऐकत? तेव्हा समाजापुढे तुकोबाराय गेले आणि समाज तुकोबारायांच्या पुढे आला आणि आल्यानंतर तुकोबारायांचं आणि समाजाचं संभाषण होऊ लागलं. महाराज बोलणं चालू झालेले. नामचिंतन करता करता तुकोबारांच्या जीवनात जी काही क्रांती प्राप्त झालेली आहे त्या क्रांतीकडे या समाजानं बघितलं आणि तुकोबारांच्या जीवनाकडे बघितलं. तुकोबारांचं जीवन आनंदमय आहे, पण परिस्थितीकडे बघितलं तर खालावलेली आहे. महाराज या समाजाला वाटलं तुकोबारांना काहीतरी द्यावं, काहीतरी द्यावं, आपण काहीतरी सहकार्य करावं, साधूला काहीतरी द्यावं. आणि समाज तुकोबारांना बोलू लागला, हो महाराज आम्ही तुम्हाला काहीतरी द्यावं वाटतं, त्याच्यासाठी आम्ही तुमच्या सानिध्यात आलं. तुम्ही जगाला सांगताना नाम घ्या म्हणून. तुकोबाराय म्हणू लागले, तुम्हाला मला काही द्यावं वाटतं का? हो म्हणले, आम्ही काहीतरी द्यावं असं वाटतं. तेव्हा तुकोबाराय म्हणतात, मला जर तुम्हाला काही द्यावं वाटत असेल तर एवढंच करा, चिंता पाय म्हणे विठोबाची. जगद्गुरु तुकोबाराय होते आणि समाज होता. समाजांना काही द्यावं वाटावं आणि आम्हाला नकोसं वाटावं, हे भजनाची असणारी परमार्थाची क्रिया आहे. महाराज समाजाने आम्हाला देता देता द्यावं आणि समाजाचा आम्ही घेता घेता घेतच राहावं, ही परमार्थाची क्रिया नाही बरं का, क्रिया नाही. पण जगद्गुरु तुकोबारांच्या जीवनामध्ये तुकोबारांना वाटावं समाज देण्यासाठी आला तर या समाजाकडून काय मागावं, काय घ्यावं. तुकोबाराय समाजाला विचारू लागले, बाबा रे मला तुम्हाला काय द्यायचंय का? हो मला तुम्हाला द्यायचंय. एकच काम करा ना, मी तुमच्या कानात सांगते, उघड सांगत नाही बरं का, आणि मला उघड तुम्हाला काही म्हणता येत नाही. एवढंच काम करा, माझ्या परमात्म्याचं नाव चिंतन करण्याचा प्रयत्न करा. चिंता पाय म्हणी विठोबाची, आम्हा देणे धरा सांगत होते कानी. चिंता पाय म्हणी विठोबाचे, तिने माझ्या चित्ता होय समाधान. विलास मिष्टान न लगे सोनी, व्रत एकादशी द्वारी वृंदावन. कंटिल्या रेलेन तुळशी माळ, तिने माझ्या चित्ता होय समाधान. विलास मिष्टान न लगे सोनी विठ्ठल.
चित्ता होई समाधान विलास विस्तान न लगे सोने. जगद्गुरु तुकोबारायांनी कानामध्ये सांगू लागले, बाबा माझ्या परमात्म्याचं नामचिंतन करा. आणि नामचिंतन करत असताना या समाजातील लोकांनी तुकोबारायांना प्रश्न करू लागले. आणि कीर्तनकार सुद्धा नामचिंतन करा म्हणून तुम्हाला सांगत असताना कधी कधी आम्हालाही तुम्ही प्रश्न करत चला महाराज. तुम्ही जो काय आम्हाला परमार्थाचा हेका सांगतात त्या परमार्थातून काय प्राप्त आहे कधी कधी आम्हाला विचारत चला महाराज. परमार्थ नेमका कशासाठी करावा, जीवनामध्ये याचं काय उद्दिष्ट आहे कधीतरी आम्हाला प्रश्न करत चला महाराज. आणि आम्ही त्याचं उत्तर देत चलावं. आज समाजामध्ये आम्ही रात्रंदिवस फिरत असतो. आणि रात्रंदिवस फिरत असताना जागोजागी असणार दिवसेदिवस असणार आम्ही या लोकांना जाग करतो महाराज. जसं संत महात्म्यांनी जाग केलं आणि जाग करून या नामचिंतनाचा टाहो फोडतो. का फोडतो महाराज, तर याच नामचिंतनामुळे अनेक लोकांचा उद्धार झालेला आहे महाराज. उद्धाराचा संधी नाही याच्या काही सेवका, चिंता करण्याची गरज नाही महाराज. या समाजाने प्रश्न केला, तुकोबारा तुम्ही आम्हाला नामचिंतन करा म्हणून सांगता, परमात्म्याचं नामचिंतन करा म्हणता, या नामातून काय प्राप्त होणार आहे सांगा. तुकोबारांनी त्याची 2-3 कारणं सांगितली महाराज. ऐका. पहिलं कारण तुकोबारा सांगतात, जीवनाचा प्रवास करत असताना या जीवनामध्ये अनेक प्रकारचे संकट येतात महाराज. अनेक प्रकारचे संकट येतात आणि त्या संकटांना तुम्हाला सामोरं जावं लागतं. परंतु जर तुम्ही परमात्म्याचं नामचिंतन करत असाल तर त्याच्या नामचिंतनानं ती संकट तरल्याशिवाय राहणार नाही. नामचिंतन करा. तुमच्या माझे संकट अनेक असताना वाटेने पळून जातील महाराज. किंवा तयाच्या चिंतने निर्शील संकट तराल दुर्गट भवसिंधू. त्याचं जर चिंतन करत असाल तर संकट निरसन तरी होईलच महाराज. त्याच्याबद्दल चिंता करण्याची गरज नाही. पण दुर्गट असा असणारा अभाव समुद्र आहे महाराज. आणि या भव समुद्रातून तुम्हाला तरायचंय आणि तरण्यासाठी तुमचं आमचं भजन चालू आहे, करण्यासाठी चालू आहे. आणि हेच भजन करण्यासाठी तुम्हाला नामचिंतन करावं लागेल. तराल दुर्गट भवसिंधू. का संत महात्मे सांगतात, जे कोणी या परमार्थात आले नामचिंतन केले तरलेले आहेत महाराज. तरत आहेत आणि पुढे तरणार. Yeah.
तरलेले आहेत महाराज. आणि ज्यांनी तरले त्यांनी असणारा आम्हाला तारण्यासाठी आमंत्र दिला महाराज. नाम मंत्र सार भाविकासे तुका म्हणे पावा पया पहिलं पार. नाम मंत्र सार भाविकासे. संतांनी आपल्या जीवनाची राख रांगोळी केलेली आहे महाराज. आणि हे नामचिंतन करता करता ते नामचिंतन आमच्यापर्यंत आणून सोडलेले. भजन करणाऱ्यांनी, कीर्तन करणाऱ्यांनी, नामचिंतन करणाऱ्यांनी अनेक संतांच्या जीवनाकडे पहा महाराज. संतांच्या जीवनाकडे पहा. संतांनी आपल्या संसारावर तुलसी पत्र ठेवलं, या नामाचं चिंतन केलं आणि आम्हाला ही वाट सोपी करून टाकली महाराज. या वाटेवर जाण्यासाठी त्यांनी मागे काही शिल्लक ठेवलेलं नाही. सर्वच त्यागत्व करून म्हणजे तुकोबारायकडे पहा महाराज. तुकोबाराय संसारिक होते, परंतु या नामाचं चिंतन करत असताना काय काय त्यागत्व केलं. आम्ही त्याग करतो का पहा. तुकोबारायांच्या निळोबरायांनी केल्या आरतीमध्ये थोडस पहिलं चरण पहा महाराज. प्रपंच रचना सर्व भोगून त्यागिले, अंतापाचे ज्वाळे देव बुद्धी हविली, वैराग्याची निष्ठा प्रगटून दाखविली, अंता ममता दौडून निज शांती वरिली. वैराग्याची निष्ठा प्रगटून दाखवलं आणि अहम तत्व आणि ममत्व या अंतकरणातून बाजूला ठेवलं आणि शांतीला आपल्या जवळ केलं. आणि शांतीला जवळ करून या जगावर असणारं शांती प्रस्थापित करून नामचिंतन ते आपल्याकडे दिलं महाराज. आणि त्यांनी आम्हाला दिलं म्हणून आमच्यापर्यंत पोहोचलं. जर त्यांनी जर त्यागत्व करत नव्हते तर काय आमच्याकडे मिळत होतं महाराज. काय मिळत होतं.
कंटिल्या रेलेन तुळशी माळ. जगद्गुरु तुकोबार आहे, निरपेक्ष भावना सांगतात. आम्हाला विलास लागत नाही, मिष्टान्न लागत नाही आणि सोनही लागत नाही महाराज. आणि मला तर वाटतं संत महात्मे सोन्याबद्दल निरपेक्ष आहेत महाराज, अनेक प्रमाणात आपल्याकडे आहेत महाराज. सोने रुपया मा मृतिके समान, माणिक पाषाण खडे जैसे. सोने आणि माती आम्हा समान हे चित्ते. सोने आणि माती बद्दल भक्ती विजय ग्रंथ वाचवा. भक्ती विजय ग्रंथामध्ये अनेक संतांचे चरित्र आलेले आणि आपल्याला राखा आणि बंकाचं चरित्र माहिती आहे महाराज. अगोदरचा भाग असताना सोडा, थोडस पुढे चला. जेव्हा तीर्थयात्रा करीत संसाराचं त्यागत्व करून या राखा आणि बंका या दाम्पत्याने निघालेले एक महाराज रस्त्याने प्रवास करत एक. आणि प्रवास करत असताना त्या प्रवासामध्ये एका ठिकाणी एक सोन्याची अंगठी असताना त्या राखा कुंभाराला दिसलेली. राखा कुंभाराने ती सोन्याची अंगठी बघितलेली आणि माझी धर्मपत्नी येते महाराज. धर्मपत्नी येत असताना त्या राखा कुंभाराला वाटलं आपली जर धर्मपत्नी बघितली तर या सोन्याची अभिलाषा करेल. आणि आपण आजपर्यंत जो काही या वारकरी संप्रदायासाठी त्यागत्व केलं, आपलं आजपर्यंत माती जाईल. त्यांनी ती अंगठीकडे लक्ष टाकलं, हातामध्ये माती घेतली आणि त्या अंगठीवर माती टाकू लागली महाराज. आणि माती टाकत असताना त्याची धर्मपत्नी जवळ आली आणि बघितलं आणि विचारलं काय हो, काय करता म्हणले. काय नाही म्हणले, काय नाही म्हणले. नाही काय करता ते, माती काय करता, काय नाही म्हणले. आणि त्या अंगठीकड या धर्मपत्नीनं बघितलं राखा कुंभाराच्या आणि ती वंका म्हणू लागली आहे का. अहो ती मातीच आहे म्हणले, मातीवर माती काय टाकता. ऐका महाराज, वारकरी संप्रदायामध्ये इतकं निरपेक्ष व्हावं लागतं तर परमात्मा असणार सापेक्ष मिळतो बरं का, सोपं नाही महाराज. तुका म्हणे व्हावे देहावरी उदास. जोपर्यंत इतकं उदास तो व्हावा लागतं तेव्हा मात्र परमात्मा सापेक्ष होतो महाराज. हे निरपेक्ष जीवन आहे. तुकोबारे म्हणतात समाजाकडून मला काही लागत नाही, पण एक काम करा ना, गळ्यामध्ये सुंदर अशी तुळशीची माळ घाला, दारामध्ये तुळशीचं सुंदर वृंदावन लावणा आणि एकादशी सारखं व्रत करा महाराज. आणि तुम्ही जर एवढं अपेक्षित केला तर माझ्या जीवनामध्ये माझ्या चित्ताला समाधान मिळणार आहे. व्रत एकादशी द्वारे वृंदावन, कंटिल्या रेलेन तुळशी माळ. आणि तुळशी विज्ञानाच्या दृष्टिकोनातून महत्वाची आणि शास्त्राच्या दृष्टिकोनातून सुद्धा महत्वाची महाराज. तुळस रात्री ऑक्सिजन सोडत असते आणि दिवसाही ऑक्सिजन सोडत असतं आणि आपल्याला आज ऑक्सिजनची गरज आहे महाराज. दवाखान्यामध्ये गेलात आणि एक तास जर तुम्हाला डॉक्टरांनी ते ऑक्सिजन दिला तर 10,000 रुपये घेतात महाराज. एखादी तुम्हाला एखाद्या तासासाठी तर ते तुळस काय देते महाराज, ऑक्सिजन देते. तुळशीने कधी आपल्याला पैसे मागितले नाही, पण लोक टरबुजाला जितकी व्यवस्था करतात तितकी तुळशीला करत नाहीत महाराज. करत नाही तो काय व्यवस्था आहे महाराज त्या टरबुजाची. मी काल परवा एकाला विचारलं काय हो म्हणले, काय नाही महाराज, रात्रीला इंजेक्शन दिलं की सकाळी एवढं होतं म्हणजे. काय त्या टरबुजाची व्यवस्था आहे महाराज. मला खरंच सांगा, एखादा माणूस जर गेला समजा संपला तर सकाळी त्याच्या तोंडात टरबुजाचे पानं घालतात की तुळशीचे. घातलं का तुम्ही टरबुजाचे पानं. हो दादा, काय व्यवस्था आहे. आणि एवढी जर व्यवस्था त्या तुळशीची केलात किती तुम्हाला या शरीराला उपायकारक ठरणार आहे महाराज. म्हणून त्या तुळशीची व्यवस्था करा ना. एकादशी सारखं व्रत करा महाराज. एकादशी सान्नपान जे नर करीती भोजन, स्वान विष्णे समान अधमजन ते एक. याच्या समोर ऐका व्रताचे महिमान, नेहमी आचरती जण, गाते ऐकते आणि कीर्तन ते समान विष्णूशी. एकादशीच्या दिवशी जर कोणी कीर्तन करत असेल, कोणी कीर्तन श्रवण करत असेल तर ते विष्णू प्रमाण आहेत महाराज. ते समान विष्णूशी, देवाप्रमाण आहेत. म्हणून तुकोबारे म्हणतात माझ्या चित्ताला समाधान मिळणार आहे एवढंच करा ना. व्रत एकादशी द्वारे वृंदावन, कंटिल्या रेलेन तुळशी माळ. पण मागून बोलतो गळ्यामध्ये तुळशी माळा घालून कुठे जण उभा टाकू नका बरं का. काही बाजूला गळ्यामध्ये तुळशी माळा ठेवली कुठे चालले महाराज. आता त्यांच्याबद्दल काय बोलावं. तुकोबारे म्हणतात असं करण्याचा प्रयत्न करू नका. जीवनामध्ये एकादशी सारखं व्रत करा. पण कुणाही लोकांनी तुकोबारांना प्रश्न केला, महाराज तुम्ही ज्या गोष्टी आम्हाला सांगितल्या, आमच्याकडून ज्या गोष्टी तुम्ही अपेक्षा करता, आम्ही नामचिंतन करावं, एकादशी सारखं व्रत करावं, दारामध्ये तुळशी वृंदावन लावावं, गळ्यामध्ये तुळशीची माळ घालावं,
आणि जर समजा एखाद्याने हे सर्व काही केलं तर त्यांच्याबद्दल तुमच्या अंतःकरणात काय आहे सांगा.
त्यांच्या घरचे उष्टावळे मजते दिवाळी दसरा सण तिने माझ्या चित्ता होई समाधान विलास मिष्टान लगे सोने जगद्गुरु तुकोबारा शेवटला एक संकल्पना मांडतात मला. एखादा कोणी नामचिंतन करत असेल, एखाद्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ असेल, एकादशी सारखं व्रत करत असेल आणि त्यांच्या दारामध्ये जर तुळशी वृंदावन असेल तर त्यांच्या घरची जर उष्टावळी जर असताना मला मिळत असेल, दसऱ्याचा आनंद वेगळा आहे, दीपावलीचा आनंद वेगळा आहे, पण ते दोन्ही आनंद मी एकाच ठिकाणी त्या ठिकाणी साजरा करणार आहे. महाराज दसऱ्याला मी गोडधोड करतो, शिवोल्लंघन करतो, शस्त्राची पूजा अर्चा करतो, हा आनंद वेगळा. दीपावलीला मी एखाद्या भगिनीला आमच्या घरी बोलवतो, तिच्या हातून एखादा खरदोडा बांधून देतो, गोडधोड खाण्यासाठी करतो, हा आनंद वेगळा. आणि शास्त्राच्या दृष्टिकोन पाहत असताना दसरा हा एक मुहूर्तपूर्ण आहे, दीपावली ही मुहूर्तपूर्ण आहे, 3.5 मुहूर्तातले 2 दिवस आहेत. आणि हा जो काही आनंद त्या ठिकाणी मिळणार आहे तो आनंद मला त्यांच्या घरी मिळणार आहे. तुका म्हणे त्यांच्या घरची उष्टावळे मजते दिवाळी दसरा सण एवढा आनंद त्यांच्या घरी मिळत असेल, तुकोबारा जर तुमच्या घरी येण्यासाठी तयार असतील तर का नाम चिंतन करणार नाही? मला सांगा. का गळ्यामध्ये तुळशीची माळ धारण करत नाही? का दारामध्ये तुळशीवर वृंदावन लावत नाही? का एकादशी सारखं व्रत करत नाही? सांगा. तुकोबारे तुमच्या घरी आवडत असतील, तुकोबाराने तुमच्याकडे सहाय्य करा वाटत असेल तर तुकोबाराने जे सांगतात ते ऐकण्याचा प्रयत्न करा. आणि तुकोबाराने सांगितलेलं जर आम्ही ऐकला तर परमात्मा आमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. परमात्मा कृपावंत आहे. महाराज बहु आहे कृपावंत आनंद नाम ज्या. घडलेली घटना बोलून जातो महाराज. महाराज 6 महिन्याखाली घटना आहे. परमात्मा किती कृपाळू आहे सांगा. ऐका महाराज. आमच्या मुलीचा गर्भ 6 महिन्याचा होता आणि मी देगलूरला आलो महाराजजी. आणि त्या दवाखान्यामध्ये तपासलं, त्या डॉक्टरने सांगितलं या गर्भातलं बाळ असलं त्याला नाक नाही, छातीला चिंगरे काढून टाका. आम्ही घरी आलो महाराज. आमच्या जावयाने सांगितलं की आम्हाला बाळाला काढायचंय. मी म्हणलं काढू नका, कोणाचं प्रारब्ध काय सांगता येतं. त्यांनी म्हणलं नाही, लेकरू जर अपंग जन्मलं तर काय करावं. मी म्हणलं अपंग जन्मत असेलच, मला काय दुसऱ्याला पोसायचंय, मी पोसणार आहे, पण काढू नका. पण त्यांनी मांडलेलं नाही महाराज. मी त्यांना शेवटी सांगितलं त्या शंकर परमात्म्याला एखादं तुम्ही दर्शन घ्या आणि एखादा परू भंडारा करतो म्हणा, माझा परमात्मा कृपा करेल. त्यांनी एवढ्यावरही मानलं नाही. मी सांगितलं माझा परमात्मा कृपा करणार आहे, तुम्ही असं काढण्याचा प्रयत्न करू नका. आणि आम्ही 9व्या महिन्यापर्यंत तपासणी केली. दादा 9व्या महिन्यापर्यंत डॉक्टरांनी सांगितलं लेकरू तसंच आहे, लेकरू खराब आहे, तुम्ही काढलो नाही, आता तुम्हाला भोगावं लागेल. आणि 9 महिने 9 दिवस पूर्णत्व झाले आणि लेकरू सुंदर जन्माला आलं. परमात्मा किती कृपाळू आहे का. परमात्मा कृपा करतो. केवळ तुम्ही त्याचं नामचिंतन करा, त्याच्यावर विश्वास करा आणि तुकोबारा जे सांगतात ते ऐकण्याचा प्रयत्न करा. परमात्मा कृपा केल्याशिवाय राहणार नाही. तो कृपावान आहे महाराज. बहु आहे करुणावंत अनंत हे नाम ज्या. म्हणून आमादी निधरा सांगत होते काणी चिंता पाय म्हणे विठोबाची तिने माझ्या चित्ता होई समाधान विलास मिष्टान न लगे सुनी ज्ञानेश्वर.